कल्पना करा, तुमच्या आयुष्यात तुम्हाला एकच गोष्ट हमखास यशाकडे घेऊन जाते. ना जन्मजात टॅलेंट, ना IQ, ना मोठी ओळख. फक्त एक गोष्ट. अशी गोष्ट जी कोणाकडेही असू शकते, पण फार कमी लोक तिला जपतात. ही गोष्ट आहे ग्रिट. म्हणजेच दीर्घकाळ टिकणारी आवड आणि जिद्द. आज आपण अँजेला डकवर्थ यांच्या जागतिक ख्यातीच्या पुस्तकातून जाणून घेणार आहोत की ग्रिट म्हणजे नेमकं काय आणि यश मिळवण्यासाठी ती का सर्वात महत्त्वाची सवय आहे. या स्क्रिप्टमध्ये आपण केवळ पुस्तक सांगणार नाही, तर ती तुमच्या आयुष्यात प्रत्यक्षात कशी लागू करायचे याचे उदाहरणांसह संपूर्ण मार्गदर्शन देणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण शेवटाला आहे तुम्हाला पुढच्या पामलाकडे नेणारा एक खास एंड स्क्रीन संदेश. चला तर मग सुरुवात करूया. टॉपिक 1. ग्रिट म्हणजे काय? आवड आणि जिद्दीची अचूक व्याख्या. ग्रिट म्हणजे फक्त हार न मानणे नाही. ग्रिट म्हणजे फक्त धडपड करणेही नाही. ग्रिट म्हणजे दोन गोष्टींचं सुंदर मिश्रण. पॅशन म्हणजेच एखाद्या गोष्टीवर दीर्घकाळ प्रेम ठेवणे, आणि परसिव्हिअरन्स म्हणजे कितीही अडचणी आल्या तरी प्रयत्न न थांबवणे. अँजेला डकवर्थ सांगतात की टॅलेंट अनेकदा कमकुवत पडतं जेव्हा त्याला सतत सराव करणारा, सतत सुधारणा करणारा ग्रिटी व्यक्ती भेटतो. टॅलेंटला एक मर्यादा आहे, पण जिद्दीला मर्यादा नाही. अनेक वेळा आपण जे करतो त्यात बदल करत राहतो. एक दिवस एका गोष्टीची आवड, दुसऱ्या दिवशी दुसऱ्या गोष्टीची आवड. परिणाम, आपली दिशा सतत बदलत राहते. पण ग्रेट असलेली व्यक्ती एक दिशा ठरवते आणि त्याच दिशेला वर्षानुवर्ष काम करते. ग्रिटला 4 कंपोनेंट्स असतात: इंटरेस्ट, प्रॅक्टिस, पर्पज आणि होप. आवड सुरू करते, सराव विकसित करतो, पर्पज त्याला अर्थ देतो आणि होप त्याला टिकवून ठेवतो. गिफ्टेड लोक कधीकधी लगेच हार मानतात, कारण त्यांना अपयशाची सवय नसते. पण ग्रिटी लोक पहिला अपयश येताच घाबरत नाहीत. ते म्हणतात, हे फक्त सुरुवात आहे. ग्रिट म्हणजे स्पीड नाही, तर कन्सिस्टन्सी. ग्रिट म्हणजे मोटिवेशन नाही, तर डिसिप्लिन. ग्रिट म्हणजे शॉर्ट टर्म एक्साइटमेंट नाही, तर लॉंग टर्म कमिटमेंट. ग्रिट ज्या व्यक्तीमध्ये असते त्यांच्यासाठी यश हा प्रश्नच नसतो, तो फक्त वेळेचा हिशोब असतो. टॉपिक 2. पॅशन. तुमची खरी आवड कशी शोधावी? अँजेला डकवर्थ सांगतात की पॅशन अचानक एका दिवसात सापडत नाही. पॅशन ही वाढते शिकण्यातून, अनुभवातून आणि वेळेतून. आपल्या समाजात एक मोठा गैरसमज आहे की आपण जन्मापासूनच काहीतरीसाठी बनलेलो असतो, पण वास्तव अगदी वेगळं आहे. खरी आवड शोधण्यासाठी 4 टप्पे असतात: डिस्कव्हरी, डेव्हलपमेंट, डीपनिंग आणि डिव्होशन. पॅशन शोधण्यात तुमचा प्रयोगशील दृष्टिकोन खूप महत्त्वाचा आहे. अनेक लोक आवड शोधण्याआधीच हार मानून जातात. ते म्हणतात, मला काहीच आवडत नाही. पण जर तुम्ही विविध गोष्टी अनुभवायला सुरुवात केली तर हळूहळू 2-3 गोष्टी तुमच्याकडे आकर्षित होऊ लागतात. वेळेतून एक गोष्ट तुमच्याशी भावनिकपणे जोडली जाते. पॅशन शोधताना लक्षात ठेवा, नेहमी मला काय आवडतं हा प्रश्न नका विचारू. तुम्ही कोणती गोष्ट करून दीर्घकाळ आनंदी राहू शकता हा प्रश्न विचारा. पॅशन अचानक चमकणाऱ्या इन्स्पिरेशननी जन्मत नाही, ती सातत्याने केलेल्या कामामुळे वाढते. जर आज तुमची पॅशन स्पष्ट नसेल तर ते परफेक्टली नॉर्मल आहे. तुम्ही लहान पावलं टाका, छोट्या प्रयत्नांनी पुढे जा आणि तुम्हाला तुमची दिशा मिळते. टॉपिक 3. परसिव्हिअरन्स. जिद्द का सर्वात महत्त्वाची आहे? पॅशन तुम्हाला सुरुवात करून देते, पण परसिव्हिअरन्स तुम्हाला शेवटापर्यंत पोचवते. अँजेला डकवर्थनी केलेल्या अभ्यासात लक्षात आलं की टॉप नेव्ही सील्स, टॉप ॲथलीट्स, टॉप कंपनी फाउंडर्स आणि टॉप कलाकार यांच्यात एकच समान गुण होता: परसिव्हिअरन्स. परसिव्हिअरन्स म्हणजे कठीण प्रसंगी पुन्हा उठण्याची क्षमता. ती तुम्हाला सांगते, तू थकला आहेस, पण तू थांबू शकत नाहीस. जिद्द असलेले लोक अपयशाला शिकण्याची संधी समजतात.
कठीण प्रसंगी काम राहतात, लहान सुधारणा रोज करतात आणि दीर्घकालीन दृष्टिकोन ठेवतात. पर्सिव्हिअरन्सचा सराव कसा करायचा? रोज काहीतरी छोटं साध्य करा. स्वतःला डिस्कम्फर्टमध्ये डेलिबरेटली ठेवा. डिसिप्लिनला ॲडिक्टिव्ह बनवा. सेल्फ टॉकमधून स्वतःला दिशादर्शक शब्द सांगा आणि सेटबॅक्सला न्यूट्रल बनवा. पर्सिव्हिअरन्स वाढवण्याचा एक महत्त्वाचा नियम आहे, स्मॉल विन्स क्रिएट बिग रेझिलियन्स. एखाद्या दिवशी मोटिवेशन कमी असेल, थकवा असेल, मन उदास असेल, तरी सुद्धा 10 मिनिटं का होईना तुमचा कमिटमेंट पूर्ण करा. यामुळे मनात असा विश्वास वाढतो की मी कोणत्याही परिस्थितीत थांबत नाही. जगातील कोणत्याही महापुरुषांच्या यशामागे ग्रिटचं मोठं योगदान आहे. कारण शेवटी हार्डवर्क बीट्स टॅलेंट व्हेन टॅलेंट डझंट वर्क हार्ड. टॉपिक 4, पर्पज, जीवनाला अर्थ देणारी गोष्ट. ग्रिटचा तिसरा महत्त्वाचा आधारस्तंभ म्हणजे पर्पज. तुमचं काम का महत्त्वाचं आहे याचा अर्थ. पर्पज नसलेल्या कामात कन्सिस्टन्सी ठेवणं अवघड असतं. पण जेव्हा एखादी गोष्ट जीवनाला अर्थ देते तेव्हा ती तुमची आयडेंटिटी बनते. अँजेला डकवर्थ सांगतात की पर्पज 3 प्रकारे मिळतो. सेल्फ इंटरेस्ट, मला ही गोष्ट आवडते. अदर इंटरेस्ट, माझ्या कामामुळे इतरांना फायदा होतो. आणि हायर पर्पज, माझं काम समाजासाठी मूल्य निर्माण करतं. जेव्हा तुम्ही एखाद्या मोठ्या उद्देशासाठी काम करता तेव्हा तुमचं काम केवळ काम राहत नाही, ते एक मिशन बनतं. पर्पज विकसित करण्यासाठी स्वतःला विचार करा, मी हे का करतोय? तुमच्या कामामुळे इतरांना कसा फायदा होतोय? पहा. तुमचं काम मोठ्या दृष्टिकोनाशी कनेक्ट करा. जेव्हा पर्पज खोलवर रुजतं तेव्हा कठीण दिवसांनाही अर्थ मिळतो. तुम्ही थकला आहात पण थांबत नाही, कारण तुमचा उद्देश तुमच्यावरही मोठा आहे. याच कारणामुळे जगातील सर्वोत्तम लोक त्यांच्या कामावर प्रेम करतात, कारण त्यांना त्याचं एक हायर पर्पज दिसतं. टॉपिक 5, होप, मानसिक शक्ती जी तुम्हाला हारू देत नाही. होप म्हणजे ब्लाइंड पॉझिटिव्हिटी नाही. होप म्हणजे अनरिअलिस्टिक ऑप्टिमिझम नाही. होप म्हणजे विश्वास की मी काहीही झालं तरी सुधारू शकतो. अँजेला डकवर्थ सांगतात की ग्रिटी लोकांमध्ये एक कॉमन बिलीफ असतो. ते कधीच स्वतःला परमनंट फेलियर म्हणत नाहीत. त्यात असतं, मी पडतो पण मी उठतो, मी चुका करतो पण मी शिकतो, मी संघर्ष करतो पण मी वाढतो. होप माइंडसेट तयार करण्यासाठी ग्रोथ माइंडसेट स्वीकारा. मिस्टेक्सला डेटा म्हणून पहा. सेल्फ कंपॅशन विकसित करा. कधी कधी प्रोत्साहनासाठी मी सक्षम आहे असे स्वतःला सांगा. होप म्हणजे स्टॉर्ममधून जाण्याचा मार्ग. दुःख, अपयश, नकार, कमतरता, अडथळे हे सगळं तुम्हाला थांबवायचा प्रयत्न करतील. पण होप असलेले लोक म्हणतात, हा चॅप्टर वाईट आहे, पण माझं पुस्तक अजून संपलेलं नाही. होप तुम्हाला मानसिकदृष्ट्या मजबूत बनवते आणि ग्रिट मेंटल स्ट्रेंथ शिवाय कधीही पूर्ण होत नाही. टॉपिक 6, ग्रिट कसा वाढवावा, प्रत्यक्ष जीवनात लागू करण्याचे तंत्र. ग्रिट जन्मजात नसतो, तो विकसित होतो. अँजेला डकवर्थ ग्रिट वाढवण्यासाठी काही पॉवरफुल तंत्र सांगतात. डेलिब्रेट प्रॅक्टिस, तुम्हाला जी गोष्ट जमतेच तीच रोज करत बसू नका. जी गोष्ट अवघड आहे ती स्टेप बाय स्टेप सुधारत राहा. लॉंग टर्म गोल्स सेट करा. लहान उद्दिष्ट मोटिवेशन देतात, पण मोठं उद्दिष्ट डिरेक्शन देतं. डेली कमिटमेंट रिच्युअल, एक छोटं स्पेसिफिक आणि मेजरेबल दैनंदिन कमिटमेंट तयार करा. पॅशन प्रोजेक्ट्स, ज्याच्यावर प्रेम आहे अशा गोष्टींवर नियमित वेळ घाला. ग्रिट कल्चर बनवा. तुम्ही ज्या लोकांसोबत राहता तेच तुमचा माइंडसेट बनवतात. ग्रिट असलेल्या लोकांसोबत राहिलं तर तुमची जिद्द आपोआप वाढते. इफर्टला रिवॉर्ड करा, टॅलेंटला नाही. स्वतःला आणि इतरांना नेहमी प्रयत्नांसाठी कौतुक द्या. यामुळे मेंदू एफर्टला एन्जॉय करू लागतो. फेलियर्सला रिफ्रेम करा. अपयश म्हणजे शेवट नाही, ते फीडबॅक आहे. ही तंत्र जर तुम्ही मनापासून वापरली तर ग्रिट तुमच्या जीवनात नैसर्गिकपणे वाढते. टॉपिक 7, ऑथर्स मेसेज. अँजेला डकवर्थ आपल्याला काय शिकवतात? अँजेला डकवर्थ सांगतात की यश हा योगायोग नाही. यश ही एक सवय आहे. यश ही जिद्द आहे. त्या आपल्याला सांगतात, मोठी स्वप्न पहा,
त्यावर न थकता काम करा आणि आपल्या कामाला अर्थ द्या. अँजेला डकवर्थ यांच्या मते आपण जगात ज्या लोकांना अत्यंत यशस्वी म्हणतो त्या लोकांकडे तीक्ष्ण बुद्धिमत्ता असेलच असे नाही, पण त्या लोकांकडे एक क्वालिटी निश्चित असते, ते आपल्या स्वप्नासाठी झटतात. त्यांच्या जीवनात कठीण प्रसंग आले, अपयश आले, अडथळे आले, पण त्यांनी आपले पाय मागे घेतले नाहीत. आपल्याला शिकवतात टॅलेंटेड असणं महत्त्वाचं नाही, रिलेंटलेस असणं महत्त्वाचं आहे. आपली आयडेंटिटी मी कोण आहे ह्यातून नाही, तर मी किती वेळा पुन्हा प्रयत्न करतोय ह्यातून विकसित होते. त्या स्पष्ट सांगतात, श्रेष्ठ लोक जन्मत नाहीत, ते बनवले जातात. त्यांच्या जिद्दीने, त्यांच्या सातत्याने, त्यांच्या अपार मेहनतीने.